16 फेब्रुवारीला सोमवती अमावस्या आहे, तर 17 फेब्रुवारी रोजी आहे सूर्यग्रहण आणि तब्बल 4 तास 32 मिनिटं सूर्यग्रहणाचं सावट असणार आहे. सूर्यग्रहणाच्या काही तासाआधीच सूतक काळ सुरू होतो, म्हणून भारतात हे ग्रहण दिसेल किंवा नाही, सूतक पाळावं लागणार आहे का, वेळ काय असेल, या काळात काय करावं काय करू नये, याही व्यतिरिक्त या ग्रहणाने कोणाचा गोल्डन काळ सुरू होईल आणि कोणाच्या राशीला ग्रहण असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊया. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवती अमावस्येचा अत्यंत शुभयोग जुळून आला आहे. मात्र जोडूनच अर्थात दुसऱ्या दिवशी 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण आणि याच दिवशी सकाळी 9:06 पंचक देखील सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा अमावस्येसोबत ग्रहण तसेच पंचकाचा काळ असतो, तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. या दिवशी केलेल्या छोट्या चुका देखील मानसिक आणि आर्थिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात असं म्हटलं जातं. शिवाय या दिवशी काय करावं ज्यामुळे तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर 2026 हे पहिले सूर्यग्रहण असणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात सूर्यग्रहण लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. सूर्यग्रहणाच्या दरम्यान सूर्याचा आकार हा कंकणाकृती दिसणार आहे. अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहे की भारतात हे ग्रहण दिसेल किंवा नाही आणि याचा सूतक काळ लागू होतोय की नाही. तर भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी मंगळवारी रोजी दुपारी 3:26 सुरू होऊन ते सायंकाळी 7:57 पर्यंत असणार आहे. या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 32 मिनिटाचा आहे. सूर्यग्रहण लागण्याच्या 12 तास आधी सूतक काळ लागू होतो, परंतु 17 फेब्रुवारीचं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे याचा सूतक काळ देखील मान्य असणार नाही. आता 16 फेब्रुवारीला सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्या ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शुभ फळ प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. पण या तिथीमध्ये पंचक सुरू होत असल्यानं काही विशिष्ट कामं करणं वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे या दुहेरी योगाच्या दिवशी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. सोमवती अमावस्या, ग्रहण आणि पंचक या काळात कोणत्या चुका टाळाव्यात, तर नवीन कामाची सुरुवात किंवा आर्थिक व्यवहार टाळावे, घर बांधणी किंवा दुरुस्ती कामं करणं टाळावं, वादात पडणं किंवा नकारात्मक विचार टाळावे, कोणाकडूनही कर्ज घेणं किंवा देणं टाळावं, तुळशीची पानं तोडणं किंवा झाडं कापणं हे सुद्धा वर्ज्य मानलं गेलंय. आता 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाबद्दल प्रसिद्ध ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी एक अत्यंत महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. यांच्या मते हे ग्रहण केवळ खगोलीय घटना नसून अनेक राशींसाठी गोल्डन पिरियड म्हणजे सुवर्ण काळ सुरू करणारी एक आध्यात्मिक किल्ली आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजेच रिंग ऑफ फायर दिसणार आहे. या ग्रहणासोबतच सोमवती अमावस्येचा प्रभाव आणि पंचक काळ यांचा दुर्मिळ योग जुळून येत आहे. ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांच्या मते दुपारी 3 ते 5 ही वेळ तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता संपवून नवीन ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले गेले. व्यास यांच्या दाव्यानुसार हे ग्रहण कुंभ राशीत होत असून तिथे ग्रहांची जी स्थिती निर्माण होत आहे ती योग्य पद्धतीने हाताळल्यास पुढील 5 वर्ष तुमच्यासाठी यशाची आणि समृद्धीची दारे उघडू शकतात. या काळाला त्यांनी गोल्डन पिरियड असं संबोधलं आहे. या काळात काय करावं, तर ग्रहणाच्या काळात चंद्राची सावली सूर्याला झाकते. या सावलीच्या काळात आपल्या अंतर्मनातील गुप्त इच्छा आणि भीती बाहेर येतात. अरुण कुमार व्यास यांनी या काळात शॅडो मॅनिफेस्टेशन करण्याचा सल्ला दिला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे जसं सूर्यग्रहणाचा काळ आहे दुपारी 3:26 पासून ते सायंकाळी 7:57 पर्यंत. हे सूर्यग्रहण सायंकाळी 5:13 पासून ते सायंकाळी 6:11 काळात परमोच्च क्षणावर असणार आहे. म्हणून दुपारी 3 ते 5 या काळात शांत बसून स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित केल्यास ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास नक्कीच मदत करेल. मग दुपारी 3 ते 5 या काळात आपण काय करू शकता, तर मौन पाळू शकता. शक्य असल्यास या 2 तासात मौन पाळावं. विनाकारण बोलण्याने ऊर्जा खर्च करू नये. या काळामध्ये आपण जप आणि ध्यान करू शकता. ओम नमः शिवाय किंवा आपल्या इष्टदेवतेचा जप करू शकता. या काळात केलेली उपासना 10 पटींनी अधिक फलदायी ठरू शकते. एवढंच नाही तर तुम्हाला पुढील 5 वर्षात काय साध्य करायचं आहे याचा ठाम संकल्प आपण मनात ठेवला तर तो नक्कीच पूर्णत्वास जाऊ शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे शॅडो मॅनिफेस्टेशनचा अर्थच हा आहे की मनात असलेली भविष्याची भीती काढून टाका आणि आत्मविश्वासाने सुवर्ण काळाचं स्वागत करा.
या काळात सूर्याकडे पाठ करून उभं राहावं, ज्यामुळे जमिनीवर तुमची सावली पडेल. तिच्याकडे बघत सूर्यदेवाला मनोमन वंदन करून आपली इच्छा मनात बोलून दाखवावी आणि येत्या काळात ती पूर्ण होणार आहे याची अनुभूती घ्यावी. यालाच शॅडो मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. या काळात अगदी काहीही जमलं नाही तर फक्त शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, ज्यामुळे अमावस्या, ग्रहण तसेच पंचकाचा कोणताही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. सूर्यग्रहणानंतर अंघोळ जरूर करावी, त्यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल. त्यानंतर घरात गंगाजल शिंपडावं, घराच्या देव्हाऱ्याच्या मूर्त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं आणि पुन्हा त्यांची स्थापना करावी, पूजा करावी आणि ग्रहणानंतर विशेषतः दानधर्म करावं. हे पुण्याचं काम मानलं गेलंय. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्य आणि चंद्रग्रहणाचा संबंध हा राहू आणि केतूशी मानला जातो, ज्यांना पाप किंवा छायाग्रह देखील मानले जातात. म्हणूनच सूर्यग्रहणाच्या काळात सूतक पाळलं जातं. आता हे कंकणाकृती सूर्यग्रहण असून ते भारतातून दिसणार नाही. हे सूर्यग्रहण झिम्बाब्वे, झांबिया, तंजानिया, नामिबिया, मॉरिशस, अर्जेंटिना आणि चिलीसह दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात पाहता येऊ शकणार आहे. आता सूर्यग्रहण लागण्याच्या 12 तास आधी सूतक काळ लागू होतो, परंतु 17 फेब्रुवारीचं हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे याचा सूतक काळ देखील मान्य असणार नाही. आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण सूर्यग्रहणाचं सूतक पाळू शकता. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवती अमावस्येचा अत्यंत शुभयोग जुळून आला आहे. मात्र जोडूनच अर्थात दुसऱ्या दिवशी 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण आणि याच दिवशी सकाळी 9:06 पंचक देखील सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा अमावस्येसोबत ग्रहण तसेच पंचकाचा काळ असतो, तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. या दिवशी केलेल्या छोट्या चुका देखील मानसिक आणि आर्थिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात असं म्हटलं जातं. तर 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाविषयी संपूर्ण माहिती आणि काही गैरसमज दूर झाले असतील अशी खात्री आहे. याही व्यतिरिक्त सूर्यग्रहणाबाबत तुम्हाला काही विशेष माहिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.